अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. मेष राशीच्या लोकांनो, थांबून जा. हा व्हिडिओ तुमच्यासमोर अचानक आला नाही. हा नियतीचा संकेत आहे. मागचे काही महिने, काही वर्ष तुम्ही ज्या नरकामधून जात आहात, ज्या मानसिक त्रासातून जात आहात, ते फक्त तुम्हाला आणि तुमच्या देवालाच माहिती आहे. पाठीवर वार, पैशाची चणचण, घरातली कटकट आणि सगळं काही असूनही मी एकटा आहे, मी एकटी आहे, ही भावना बरोबर ना? पण उद्या म्हणजेच बुधवार 24 जून 2026 हा सूर्योदय तुमच्या आयुष्याला एक अशी कलटणी देणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. उद्या तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे जो तुमचे अश्रू पुसून तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. पण मंडळी, लक्षात ठेवा, उद्याच्या दिवसात जितका मोठा राजयोग आहे तितकाच एक भयंकर धोका सुद्धा लपलेला आहे. जर तुम्ही ही एक चूक उद्या केली ना, तर आलेली लक्ष्मी दारातूनच परत जाईल. उद्या तुमच्या राशीत नक्की काय घडणार आहे, राहू आणि केतूची चाल तुमच्या आयुष्यात कोणता भूकंप आणणार आहे, हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला असे 2 महाउपाय सांगणार आहे जे तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकले नसतील. आणि हो, यामध्ये तुमच्या कुलदेवताचा एक असा चमत्कारी उपाय आहे जो तुमचं नशीब एका रात्रीत पलटू शकतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये स्वागत करते. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवताचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, वेळ न घालवता जाणून घेऊया आपण आपला आजचा व्हिडिओ. तुमचं शुभ आणि अशुभ घटक. हे घटक वहीवर लिहून घ्या किंवा मनात घट्ट करून ठेवा, कारण हे घटक तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहेत. शुभ रंग. उद्या तुमचा शुभ रंग असणार आहे घट्ट लाल आणि सोनेरी. उद्या घरातून निघताना या रंगाचा रुमाल किंवा कपडा सोबत नक्की ठेवा, ऊर्जा वाढेल. शुभ अक्षर. उद्या तुमच्यासाठी अ आणि ल हे अक्षर अत्यंत भाग्यशाली ठरतील. उद्या शुभ वेळ 8:30 ते 10:15 ही वेळ तुमच्यासाठी अमृत काळ आहे. कोणतंही महत्त्वाचं काम याच वेळेत करा. अशुभ वेळ म्हणजेच राहू काळ. उद्या दुपारी 12 ते दुपारी 1:30. मंडळी, उद्या दुपारी 12 ते 1:30 या वेळेत राहू काळ असेल. या 1.5 तासात कोणतंही नवीन काम सुरू करू नका. कोणालाही पैसे उधार देऊ नका, नाहीतर ते पैसे कधीच परत मिळणार नाही. मेष राशीसाठी कुलदेवता आणि कुलदेवताचं महत्त्व नक्की बघा मंडळी. मेष राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, शुभ रंग आणि शुभ वेळ तर तुम्ही पाहिली, पण आता जे मी सांगणार आहे ना, ते कान देऊ नका. तुम्ही जगातल्या अनेक मंदिरात जाता, नवस बोलता, उपवास करता, पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या घरातल्या अडचणी का सुटत नाहीत? कारण तुम्ही तुमच्या कुलदेवताला तुमच्या मूळ गाभाऱ्याला विसरतात. मेष राशीच्या मंडळींनो, जोपर्यंत कुलदेवतेची कृपा होत नाही तोपर्यंत तुमचे ग्रह कितीही चांगले असले तरी तुम्हाला यश मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आधी कुलदेवी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेतला होता. मग आपण तर सामान्य माणूस आहोत. तुमची कुलदेवता मग ती आई तुळजाभवानी असो, जेजुरीचा खंडोबा असो, येडाई माता असो, कोल्हापूरची महालक्ष्मी असो की कार्लेची आई एकविरा असो, जोपर्यंत या माऊलीचा वरदहस्त तुमच्या पाठीवर येत नाही तोपर्यंत घराची नकर्मता जात नाही. काही जण स्वामी समर्थांना किंवा बाळूमामांना आपलं सर्वस्व मानतात, त्यांचे कुलदैवत म्हणून मनापासून स्मरण करतात. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा मेष राशीवर संकट आले आहे तेव्हा तेव्हा याच शक्ती धावून आल्या आहेत. जर तुम्ही घरात पैसा टिकत नसेल, मुलाबाळांची चिंता असेल, तर समजा की तुमची कुलदेवत तुमच्यावर कोपली नाही, तर ती फक्त तुमच्या एका हाकेची वाट पाहत आहे. कुलदेवी आणि कुलदेवताचं हेच महत्त्व उद्याच्या दिवशी तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडवणार आहे हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी जाणून घेऊया उद्या राहू आणि केतू तुमच्या कुंडलीत काय खेळ खेळणार आहेत. मेष राशीच्या मंडळींनो, सध्या राहू आणि केतू हे तुमच्या कुंडलीत अशा भावात बसले आहेत जे तुमच्या डोक्यावर प्रचंड मानसिक ताण निर्माण करत आहेत. राहू तुमच्या 12व्या भावात आणि केतू तुमच्या 6व्या भावात असल्यामुळे तुमच्या मनात सतत एक अनामिका भीती असते. माझं पुढे काय होणार? पैसे टिकतील का? लोक माझा गैरफायदा तर घेत नाहीत ना? हा सगळा राहूचा खेळ आहे. राहू तुम्हाला संभ्रात टाकतोय, तर केतू तुमच्या हक्काच्या माणसांना तुमच्यापासून दूर करतोय. पण उद्या
म्हणजे 24 जून रोजी चंद्राची बदलणारी स्थिती या राहू केतूच्या प्रभावाला शांत करणार आहे. उद्या तुमच्या कुंडलीत गुरु चंद्र युतीमुळे एक छोटा पण अत्यंत प्रभावशाली राजयोग तयार होत आहे. यामुळे शत्रू कितीही मोठा असला तरी तो तुमच्या समोर गुडघे टेकणार आहे. चला आता एकामागून एक पाहूया तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्याचा निकाल उद्या कसा लागणार आहे. सगळ्यात आधी बोलूया तुमच्या करिअर आणि नोकरीबद्दल. मेष राशीचे लोक जन्मापासूनच कष्टाळू असतात. तुम्ही कामाच्या ठिकाणी 100% देता, पण त्याचं श्रेय मात्र दुसरंच कुणीतरी घेऊन जातं. कष्ट माझे आणि नाव दुसऱ्याचं, हे तुमच्या आयुष्याचं जणू समीकरण बनलं आहे. ऑफिसमध्ये राजकारण, वरिष्ठांकडून टोमणे आणि सहकार्याचा जळफळाट तुम्ही शांतपणे सहन करत आहात. पण उद्याचा बुधवार तुमच्यासाठी एक वेगळा संदेश घेऊन येत आहे. उद्या नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाचं कौतुक होईल. जर तुमचे प्रमोशन रखडलेले असेल किंवा बऱ्याच दिवसापासून पगारवाढ होत नसेल तर उद्या त्याबाबत काहीतरी सकारात्मक बातमी मिळू शकते. महत्त्वाचा इशारा, उद्या ऑफिसमध्ये कोणाची अंतर्गत वादात पडू नका. आपलं काम आणि आपण बरे हाच मंत्र ठेवा. तुमचे विरोधक उद्या तुमच्यासाठी जाळं विणण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुम्ही बुद्धीने त्यांच्यावर मात कराल. बेरोजगार तरुणांना उद्या दुपारी 2 नंतर एखादा चांगला फोन किंवा निरोप येण्याची दाट शक्यता आहे. आता येऊया त्या मुद्द्यावर जो सध्या तुमची रात्रीची झोप उडतोय, तो म्हणजे पैसा. मेष राशीच्या लोकांनो, ताईंनो, दादांनो, मंडळींनो, सध्याची सर्वात मोठी समस्या काय आहे माहिती आहे का? पैसा येतो पण तो घरात टिकत नाही. 1 रुपया येतो आणि ₹1.25 जाण्याचे मार्ग आधीच तयार असतात. आधी आजारपण, कधी कोर्ट कचेरी, तर कधी घरातल्या अनपेक्षित गरजांवर पैसा पाण्यासारखा वाहून जातोय. काही लोकांवर तर कर्जाचा डोंगर झाला आहे, ज्याचे व्याज फेडता फेडता कंबरड मोडले. उद्या काय घडणार? उद्या धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. अडकलेला पैसा जो तुम्ही कधी काळी कोणाला तरी उधार दिला होता आणि तो बुडला असेल, तुम्ही मानून चालला होता, तो पैसा उद्या अचानक तुमच्या हातात पडू शकतो. उद्या जर तुम्ही व्यापारी असाल तर व्यवसायात अचानक मोठा धनलाभ होईल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, उद्या पैसा आला लगेच तो कुठेही खर्च करू नका किंवा कोणाला सांगत सुटू नका. तुमच्या घरात नजरदोष खूप लवकर लागतो. पैसा आला की तो गुप्त ठेवा, तरच तो टिकेल. आता बोलूया तुमच्या मनातील भावनांबद्दल. प्रेम, संबंध आणि विवाहाबद्दल. मेष राशीच्या मंडळींनो, प्रेमाच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक असतात तुम्ही. ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार असतात, पण बदल्यात तुम्हाला काय मिळतं? फसवणूक, गैरसमज आणि मानसिक त्रास. ज्या लोकांचे लग्न जमत नाही, वय वाढत चाललं आहे, चांगल्या ठिकाणूनही स्थळ येतं, पण ऐनवेळी काहीतरी विघ्न येतं आणि बोलणे सुटते. अशा मेष राशीच्या मुलामुलींसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या तुमचा विवाह कार्यरत येणारे अडथळे दूर होण्यासाठी ग्रहांची स्थिती अनुकूल होत आहे. उद्या एखादे चांगले स्थळ चालून येऊ शकते. दुसरीकडे ज्यांचे लग्न झाले आहे पण पती पत्नीमध्ये सतत खटके उडत आहेत, छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत आहेत, घरामध्ये शांतता नाही, त्यांच्यासाठी उद्याचा दिवस जुने वाद मिटवण्याचा आहे. उद्या तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. फक्त एकच करायचं आहे, उद्या पूर्वग्रह ठेवून जोडीदाराशी बोलू नका, भूतकाळ उकरून काढू नका. आता मंडळी पहा, आता मी अशा एका संवेदनशील मुद्द्यावर बोलणार आहे, ज्या वेदनेतून सध्या अनेक मेष राशीचे जोडपे जात आहेत. लग्न होऊन अनेक वर्ष झाले आहेत, डॉक्टर झाले, नवस झाला, सायन्स झालं, पण अजूनही घरामध्ये पाळणा हल्ला नाही. समाजात जाताना, नातेवाईकांमध्ये उठता बसताना टोमणे ऐकावे लागतात. कधी आनंदाची बातमी देताय, हा एकच प्रश्न तुमच्या काळजाला घर पाडत असतो. मेष राशीच्या मंडळीनं, निराश होऊ नका. तुमच्या कुंडलीतील 5वा भाव जो संतानाचा भाव असतो, तिथे गुरुग्रहाची शुभदृष्टी पडायला सुरुवात झाली आहे. उद्या 24 जून रोजी जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार सुरू करणार असाल किंवा कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेणार असाल तर उद्याचा अतिशय उत्तम आहे. उद्या घेतलेले निर्णय तुम्हाला येत्या काही महिन्यात घरामध्ये गोड बातमी ऐकण्यास मदत करतील. तुमच्या पदरात लवकरच बाळ खेळणार आहे. फक्त मनातील नकारात्मकता काढून टाका. कधी कधी तुम्हाला असं वाटतं का हो की तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे का?
घरात पाऊल ठेवलं की डोकं जड होतं, चिडचिड होते, कारणाशिवाय भांडणे होतात, घरात पैसा येतो पण बरकत नाही. आज एक आजारी मंडई, आज एक आजारी तर उद्या दुसरे आजारी. हे सगळं का होतंय? कारण तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार झाला आहे. मेष राशीच्या मंडईनं, मेष राशीचे लोक स्वभावाने थोडे कडक असतात, त्यामुळे त्यांच्या घरात ऊर्जा खूप लवकर प्रभावित होते. उद्या बुधवारच्या दिवशी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी एक विशेष संधी निसर्गाने तुम्हाला दिली आहे. उद्या घरामध्ये कटकटी कमी होतील, घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीत सुधारणा होईल. जर जमिनीचा किंवा घराचा काही वाद कोर्टात चालू असेल तर उद्या त्या संदर्भात तुम्हाला दिलासा देणारी बातमी मिळू शकते. घरातील अडीअडचणी संपण्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे. आता वेळ आली आहे त्या 2 महाउपायाची, ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. हे उपाय नीट ऐका, समजून घ्या. हे उपाय आजपर्यंत तुम्हाला कुणीही सांगितले नसतील, कारण हे अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी आहेत. पहिला महाउपाय तुमच्या कुलदेवतेचा उपाय आहे. हा उपाय आवर्जून करा मंडळी. जसं की मी आधी म्हटलं, जोपर्यंत कुलदेवी प्रसन्न होत नाही तोपर्यंत कोणतंही कुलूप उघडत नाही. काय करायचं आहे? उद्या बुधवारच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर तुमच्या घरातील कुलदेवताच्या देव्हाऱ्यासमोर बसा. एक तांब्याचं किंवा पितळाचं छोटं पात्र म्हणजे तांब्या घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यात चिमूटभर हळद आणि 1 रुपयाचं नाणे टाका. कुलदेवतीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि डोळे बंद करून तुमच्या कुलदेवतेचं नाव कमीत कमी 108 वेळा घ्या. त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, लग्न जमत नाही, पैसा टिकत नाही, कर्ज आहे, ती देवीजवळ बोलून दाखवा. त्या पात्रातील पाणी उद्या दिवसभर देवाऱ्यातच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी ते पाणी तुमच्या संपूर्ण घरात आणि मुख्य दारावर शिंपडा. नाणे तिजोरीत ठेवा. बघा घरातील सगळी नकारात्मकता कशी पळून जाते. आता मंडळी दुसरा महाउपाय विघ्नहर्ता गणपतीचा विडा उपाय सांगते. कर्जमुक्ती आणि नोकरीसाठी आहे. लक्ष देऊन ऐका मंडळी. उद्या बुधवार आहे आणि बुधवारचा दिवस हा बुद्धीचा दाता आणि विघ्नहर्ता गणेशाचा दिवस असतो. काय करायचं आहे? उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे कमीत कमी 6:30 नंतर एका विड्याच्या पानावर नागविलीचं पान, 2 लवंगा, 2 सुपारी आणि 1 विलायची ठेवा. त्यावर लाल कुंकू टाका. हे पान घेऊन तुमच्या जवळच्या गणपती मंदिरात जा आणि गणपती बाप्पाच्या चरणीशी अर्पण करा. बाप्पाला प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातील हे सर्व राहू केतूचे विघ्न, कर्जाचे ओझे दूर कर. हा उपाय करून बघा. येत्या 3 बुधवारच्या आत तुमच्या डोक्यावरचं कर्ज ओझं हलकं व्हायला सुरुवात होईल आणि नोकरीत मोठं यश मिळेल. तुम्हाला हे तुमच्या सोयीच्छेने किती बुधवारचेही तुम्हाला उपाय करायचे आहे, तुम्ही तसे करू शकता. 1, 2, 5 कमीत कमी तुम्ही 5 बुधवारी हा उपाय नक्की करा. तुम्हाला याचं फळ जे आहे तर ते नक्की मिळणार आहे. मेष राशीच्या लोकांना उद्याचा दिवस 24 जून 2026 हा तुमच्यासाठी एक नवी पाठ घेऊन येत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कुलदेवतेवर विश्वास ठेवा. ग्रहांची स्थिती बदलत आहे. तुमचे चांगले दिवस आता सुरू होत आहे. कशी वाटली ही स्क्रिप्ट आणि माहिती? तुमच्या आयुष्यात यातला काय काय घडतंय मला खाली कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये तुमचे कुलदेवीचं किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, कारण तुमची एक कमेंट तुमच्या भक्तीची पावती असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मेष राशीच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मंडळी, जेणेकरून त्यांचंही कल्याण होईल. चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. तुमचा उद्याचा दिवस आनंदाचा आणि भरभराटाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.